राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत विकास कामांच्या बिलांमध्ये मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. कार्यकारी अभियंत्याच्या कथित खोट्या स्वाक्षऱ्या करून तब्बल 17,19,000 रुपयांची बिले आणि अनामत रक्कम काढण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी काही रकमेचे बिल काढण्यात आले असून उर्वरित बिले रोखण्यात आली आहेत. या प्रकरणी चौकशी पूर्ण झाली असून एका ठेकेदारावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी रुजू झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी दिली. नमस्कार. काल आपले कार्यकारी अभियंता बांधकामचे राजेंद्र सावंत यांच्या लक्षात आलं की 16 फेब्रुवारी त्यांच्या निदर्शनास आलं की आपल्या खोट्या सह्या करून काहीतरी हे केलेलं आहे. कोणीतरी बिलावर सही केलेली आहे, त्याच्या MBवर सही केलेली आहे. त्याच्यानंतर त्याने 16 फेब्रुवारी 2026ला लगेच आपल्या CO साहेबांना ही माहिती दिली की असं असं आपल्या निदर्शनास आलेलं आहे की ह्या सह्या माझ्या नाही आहेत किंवा ह्याची चौकशी व्हावी आणि त्याच्यावर FI करण्याची आपल्याला परवानगी मागितली त्यांनी. त्याच्यानंतर 26 फेब्रुवारीला त्यांनी आपल्या CO साहेबांनी संबंधितांना नोटीस काढली की म्हणजे काय आहे याच्यातलं, नक्की काय आहे. मग त्या संबंधित कोण असलेले, मग ती वित्त समितीच्या आहेत आणि कोण आहे त्याच्या सगळ्यांना जे ज्या संबंधिताकडे फाईल जाते किंवा कोण त्यांच्याकडे सगळ्यांकडे नोटीस काढली आणि त्यांच्यामार्फत माननीय मुख्य कार्यकारी यांच्यामार्फत चौकशी समिती पण 26 फेब्रुवारी 2026ला त्याची नेमली आणि त्यांच्याकडनं चौकशी चालू झाली आणि चौकशी अंती तो अहवाल जो आहे तो 27 मार्च 2026ला आला. त्यांचा तो 27 मार्च 2026ला त्या संबंधीचा अहवाल काय काय आहे, कोण कोण होते, काय काय झालं, असं सगळं म्हणजे प्रत्येकाला त्यांनी चौकशी त्याच्यात घेतलं. म्हणजे कोणाच्या ह्याला कोण अनेक ह्याच्या संगतीला आहे का किंवा ह्याला आणि कोणी मदत केली का याच्यासंबंधी सगळी चौकशी त्यांनी केली. त्याच्यानंतर चौकशी अहवालाच्या दृष्टीने परत त्यांनी 13/4/2026ला परत संबंधित आपले जे कर्मचारी आहेत किंवा तो आहे कोण कोण आहेत जे त्याच्यातले त्यांना त्यांनी परत नोटीस दिली की काय आहे याच्यातलं, म्हणजे परत म्हणजे फेर नोटीस दिली CO साहेबांनी. हे त्यांना त्यांच्यातलं पूर्णपणे सत्यता जाणून घेण्यासाठी म्हणा किंवा त्यांना काहीतरी त्याच्यातलं नक्की काय कुठपर्यंत आहे ह्याच्यात त्यांनी घेतली. आणि त्याच्यानंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जे 18/5/2026ला त्याने FR करा म्हणून त्यांनी संबंधित आपले जे सावंत साहेब आहेत एक्झिक्युटिव्ह बांधकामचे त्याला सांगितलं की आपल्या म्हणजे सगळ्यांच्या निदर्शनास आलं की बाकीचे जे कोण कर्मचारी आहेत किंवा आपले प्रशासकीय अधिकारी आहेत किंवा आपल्या ते वित्ताचे असतील, बांधकामचे अधिकारी असतील, याच्यात कोणी सहभागी नाही आहे. त्याच्यामुळे ते निष्कर्षापर्यंत आले की हे व्यक्ती आपली कर्मचारी किंवा कोण याच्यात नाही आहे. मग ही जी कोण थर्ड पार्टी किंवा कोण असेल त्याच्यापर्यंत आलं, मग त्याच्यावर तुम्ही FR दाखल करा. त्याच्यानंतर 18 तारीखला लगेच 4 वाजता दुपारी 2 वाजता सांगितल्यानंतर 4 वाजता आमचे राजेंद्र सावंत एक्झिक्युटिव्ह संबंधित PIकडे गेले. त्यांनी त्यांना माहिती दिली तर ते म्हणाले ह्याच्या संबंधी आपल्याला नुसता अर्ज FR करून होणार नाही, तर त्या संबंधी असलेले तुमचे MB त्यासंबंधी असलेले सगळेच रेकॉर्ड तुम्हाला ते आमच्याकडे आणून द्यावं लागेल आणि हे लिस्ट काय काय असेल ते त्यांनी त्याला सांगितलं. त्याच्यानंतर इथं आमची चर्चा झाली म्हणजे CO साहेबांकडे त्यांची. त्या CO साहेबांनी सांगितलं जे काय संबंधित लागेल त्याच्या संबंधी असेल ते तुम्ही त्यांना द्या आणि त्याच्या संबंधित त्यांना आपण त्याच्यावर FIR दाखल करूया. त्याच्यानंतर त्यांनी ते पेपर गोळा केले. संबंधित त्याचा 2-3 दिवस झाले. त्याच्या मुलाच्या ॲडमिशनसाठी ते 15 दिवसाच्या रजेवर गेले. आल्यानंतर ते 100% त्याच्यावर कारवाईचा FIR दाखल करतील आणि तो हे होईल, त्याच्यात चौकशी होईल. त्याच्यात कुठल्याही प्रकारे आपली असलेली जिल्हा परिषदेचे पदाधिकारी किंवा असलेले अधिकारी त्यांना कुणालाही पाठीशी घालणार नाही. व्यक्ती ज्याने केलं त्याला शासन व्हायलाच पाहिजे, नाहीतर परत काय होणार, माणसाला हे आमच्या जिल्ह्यात जशी संस्कृती राहील ती परत धाडस होणार. त्याच्यामुळे कोणीही त्याला मदत करणार नाही किंवा कोण नाही. एकाच व्यक्तीने केलं. आता एकाच व्यक्तीने केला इथपर्यंत निष्कर्ष आलेला आहे की एकाच व्यक्तीने, त्याच्यात आपले कुठले तरी कर्मचारी किंवा कोणी अधिकारी किंवा कोणी नाही, एकाच व्यक्तीनं आपल्या केलं. कोणी नाही, पण कर्मचारी बाहेरचा आहे कर्मचारी नाही. स्वतः त्यांच्या झालं एक्झिक्युटिव्हच्या. जेव्हा त्यांच्याकडे बिल आलं तेव्हा ही माझी सही नाही, बदल दिसतो म्हणून लगेच त्यांनी CO साहेबांना ते सांगितलं की असं आहे. एक प्रश्न शेवटी बोलतो, ही जी आहे तुमची सिस्टम आहे, ते खालून बिलवर जाणं, एक्झिक्युटिव्ह पर्यंत, त्या कोपऱ्यात जाणं, मग काय ऍडिशनल CO ते बिलांची
इतर दार उघडण्यासाठी घुसली आहे का? नाही, थोड्याशा प्रमाणात काय होतं, जी साहेब बिलाची सिस्टीम असते ना येण्याची, ती बिलाची सिस्टम शिपाईमार्फत इथे येते, इथं टेबलावर असते. सगळीच काही एक्झिक्युटिव्ह साहेब तिथं ह्याच्यात नसतं ना. एक्झिक्युटिव्ह साहेबांची संधी म्हणजे ती कोणी त्यांनी त्या माणसानं संधी साधून ते हे काम केलेलं आहे. त्या फावल्या वेळात म्हणजे तिथं बिलाची जी सिस्टीम आहे ना, ती खालनं वरपर्यंत येते ना. हा. आणि कधी अभियंत्यांची शेवटची सही असते हो. किंवा त्याच्यावरती कॅपॉनची सही असते. मग खालची प्रक्रिया पूर्ण झालेली होती का खालच्या सहीची? हां, खालच्या सहींची झालीच होती ना. ते बिल मालवणातनं यायचं असेल तर मालवणातनं येऊन याच्यापर्यंत येऊन आपल्या लास्ट सही आपल्या ह्याचीच असते ना एक्झिक्युटिव्हची. नाही, ठीक आहे. कॅपो ज्यावेळी पैसे पण ते paid किती झाले, नाही. बिल पेड झाली नाही. हा, म्हणजे प्रयत्न झाले. म्हणजे एक पण थोडक्यात बिल हा. paid झालेलं नाही. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राईब करा.